हॅलो फ्रेंड्स, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे आणि ती खुश खबर अशी आहे की आयोगानं पहिली की रिलीज केलेली आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीची उत्सुकतेनं वाट बघत होता, कारण कालचा जो पेपर आहे, कालच्या पेपरकडे एकंदरीत पाहता त्याचं बऱ्याच जणांनी ॲनालिसिस जरी मॉडरेट असं केलेलं असलं तरी बहुतांश मुलांना पेपर लेंगदी असल्यामुळं काय झालेलं आहे की पेपर कव्हर करता आलेलं नाही. त्यामुळं आपण आपल्या बोलीभाषेमध्ये जसं बघतो ना की आपण सगळे गॅसवरती होतो, तर या कीमुळं काय झालेलं आहे की आता बऱ्यापैकी सगळं पिक्चर क्लिअर होईल, क्लॅरिटी येऊन जाईल आपल्याला. तर की आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मतं वगैरे जाणून घेतल्यानंतर किंवा साधारणपणे जो काही कट ऑफ असतो तो आपल्याला माहिती आहे की किती सीट्स आहेत किंवा मुलं किती प्रेझेंट होती, डिफिकल्टी लेवल किती असते, तर या किंवा यासारख्या गोष्टींवरती कट ऑफ अवलंबून असतो. तर मग कालचा पेपर जो होता तो पेपर आणि आज जी आयोगानं आन्सर की दिलेली आहे आणि साधारणपणे मागचे 2-3-4 वर्षाचे ट्रेंड, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण एक थोडंफार कट ऑफच्या विषयी अंदाज लावणार आहोत. ओके, या कट ऑफमध्ये थोडंफार काय होऊ शकतं की प्लस मायनस काही होऊ शकतं. हा अंदाजित कट ऑफ आहे, हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये जर आपण कॅटेगरी वाईज जर बघितलं तर ओपन मेलचा जो कट ऑफ आहे तर तो 50 ते 54च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा 1-2 मार्क कमी तरी लागेल किंवा जास्त तरी लागेल, पण ॲव्हरेज 50 ते 54. ओपन फिमेल जो आहे तो 46 ते 49 या दरम्यान हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जर आपण OBC, SEBC, NT यांचा जर जनरल कट ऑफ बघितला तर तो 49 ते 53 पर्यंत जाऊ शकतो. OBC, SEBC, NT फिमेलचा जो कट ऑफ आहे तर तो 45 ते 48 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर SCचा जो कट ऑफ आहे, SC जनरल 46 ते 49.50 या आसपास जाऊ शकतो आणि फिमेलचा कट ऑफ 42 ते 45.50 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर STचा जो कट ऑफ आहे 43 ते 46.50 आणि ST फिमेल 39 ते 42 इथंपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर EWSचा जो कट ऑफ आहे 45 ते 48 पर्यंत राहू शकतो आणि EWS फिमेल 40 ते 43 पर्यंत राहू शकतो. मित्रांनो, हा आपला अंदाज होता. ओके, हा आपण एक आडाखा बांधलेला आहे. आता याच्यामध्ये काहीही कमी जास्त होऊ शकतं, पण तुम्हा सगळ्यांना एक माझी नम्र विनंती आहे की आपला स्कोर काहीही असो, ज्यांना वाटतं की आपण ह्या स्कोरच्या जवळपास आहोत त्यांनी तातडीनं काय करायचं आहे की मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायची आहे. ज्यांचा स्कोर फारच कमी येतो तर त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही आहे. आपल्याला पुढच्या लढ्यासाठी सज्ज व्हायचं आहे. ओके, जर आता आपण तिथं शोक करत बसलो किंवा त्यात जर आपण वेळ वाया घालवत बसलो तर पुढं आपल्या स्पर्धेमध्ये अजून भरपूर लोक येणार आहेत. तर त्यामुळं आपण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हवं तर 1-2 दिवसाचा आपण ब्रेक घेऊ शकतो, पण आपला अभ्यास, आपली तयारी अजिबात थांबवायची नाही. तर मित्रांनो, आपलं हे जे चॅनेल आहे तर या आणि अशा अपडेटसाठी तुम्ही नेहमी चॅनेलला व्हिजिट करा किंवा आमच्या चॅनेलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.